नमस्कार, एच.डब्ल्यू. मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. तृतीयपंथी समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिवसेंदिवस बदलताना दिसून येतोय. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक प्रयत्न होताना दिसतात आहे. अशातच आता तृतीयपंथीयांच्या नेत्या प्रिया पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम मुंबईत पार पडला. आज झालेल्या पत्रकार परिषदेत प्रिया पाटील यांनी राष्ट्रवादीचा हा घड्याळ हाती बांधलाय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. यावेळी तृतीयपंथीयांच्या नेत्या प्रिया पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी. काही दिवसांपूर्वी अभिनेते अमोल कोल्हे जे आहेत ते देखील शिवसेनेतून राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला आणि आता अशा प्रकारे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. आणि आपल्याबरोबर आहेत प्रिया पाटील, ज्या तृतीयपंथी आहेत, त्यांनी देखील आज जो आहे राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. आपण त्यांना विचारूया, काय सांगशील ताई, अशा प्रकारे राष्ट्रवादीत तू देखील आलेली आहे, पक्षांतर पहिले अपक्ष लढत होतीस, आता तुझ्या मागे एक पार्टीचा सपोर्ट आहे, काय बोलशील याबद्दल? नक्कीच नमस्ते सगळ्यात पहिले तर. आणि पक्षात येऊन खरंच आनंद आहे, कारण पक्षाची ताकद आता माझ्या पाठी असेल आणि या ताकदीचा वापर करून मी माझ्या समाजाचे प्रश्न तर पहिले प्रायोरिटीवर ठेवूच शकते आणि बाकीच्या लोकांचे पण प्रश्न मला बघायचे आहेत. तर सगळ्यात पहिले तर तृतीयपंथीयांच्या समस्या या कशाप्रकारे मी पटलावरती आणू शकते आणि त्याला कशाप्रकारे सॉल्व्ह करू शकते हे सगळ्यात पहिले माझं ध्येय असणार आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यासोबतच मला बाकी लोकांचे प्रश्न पण पटलावरती आणून त्याला पण सॉल्व्ह करायला मी पूर्णपणे तयार आहे. निवडणुका येतात जवळ, त्या दृष्टीने काही प्लॅनिंग केली आहेस का रिंगणात उतरायची या निवडणुकांची? नाही, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मी पक्षात प्रवेश केला आहे असं काहीच नाही आहे. तर मी ताईंसोबत ॲक्च्युली 2 वर्षापासूनच काम करते आणि त्यांनी तृतीयपंथीयांसाठी खूप कामं केलेली आहेत ॲक्च्युली. आणि पहिल्यापासूनच माझं ॲक्च्युली चाललं होतं, पण विचार करून शेवटी आज ते साध्य झालं आणि त्या महिला दिनाच्या निमित्ताने आपण हे पक्षप्रवेश केलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा पक्षप्रवेश नाही आहे आणि माझा काही विचार नाही आहे लोकसभा निवडणूक लढवण्याचा. हां, पण त्याच्यासाठी ज्या काही स्ट्रॅटेजीज आणि काही असेल तर त्या नक्कीच आखायचा प्रयत्न तर मी करेनच. अशा प्रकारे त्या तृतीयपंथीयांना डावललं जात होतं एका प्रकारे, प्रत्येक वेळेस आपण पाहत आलो होतो. त्या दृष्टीने आता तू एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि खूप म्हणजे वेगाने निवडणुकीच्या रिंगणात जे आहे आपण म्हणू शकतो की राजकीयदृष्ट्या जे आहेत तुम्ही पुढे आलेला आहेत, याबद्दल काय बोलशील? नक्कीच हा एक चांगला निर्णय राष्ट्रवादी पक्षाने घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की कुठेतरी आता समाजात जागरूकता निर्माण होईल आणि हळूहळू होते, पण आता ती अजून वेगाने होऊ शकते. कारण राष्ट्रवादीसारख्या एका राष्ट्रीय पक्षाने मला पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे, माझ्यावरती तो विश्वास दाखवला आहे आणि तृतीयपंथीयांचे प्रश्न समोर आणण्यासाठी पण मला एक मंच दिलेला आहे. तर त्यासाठी तर मी खूप आभारी आहे ॲक्च्युली राष्ट्रवादीची. आणि नक्कीच पुढे मी एकनिष्ठ राहून पक्षाशी पुढे काम करणार आहे आणि ज्याप्रमाणे सर्कमस्टन्सेस येतील त्या सर्कमस्टन्सेसनुसार त्याच्यामध्ये पडणं हे पहिलेच करायचं आहे. अशा प्रकारे महिला दिन देखील आहे, काय सांगशील, महिलांना एक काय संदेश देशील? सगळ्यात पहिले तर महिलांनी या वेळेला सक्षम होण्याची फार गरज आहे, कारण अगर महिला सक्षम झाल्या तर देश सक्षम होऊ शकतो असं मला वाटतं. नक्कीच आपण पाहिलं की अशा प्रकारे अभिनेते अभिनेत्री यांचा पक्षप्रवेश जो आहे वेगवेगळ्या पक्षात चालू असतानाच आता तृतीयपंथी देखील जे आहेत ते देखील पक्षात प्रवेश करतात आणि समाजाबद्दल आणि इतर ज्या सामाजिक गोष्टी आहेत किंवा समाजाला सुधारवण्यासाठी जो आहे हा प्रयत्न जो आहे या त्यांच्यातर्फे केला जात आहे. धनंजय दळवी, एच.डब्ल्यू. मराठी न्यूज, मुंबई.